प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आणि खूपच भन्नाट असा दाखवलेला आहे. इकडे प्रियाने अर्जुन आणि सालीला मारण्याची सुपारी दिलेली आहे. पण यामध्ये आता नागराज आणि महिपतने प्रियाच्या विरोधात खूप मोठा डाव केलेला आहे. कारण त्यांना माहीत असतं प्रिया ही काही आपल्याला इथून बाहेर काढणार नाहीये. ती फक्त आणि फक्त आपला फायदा करून घेणार आहे. आणि या सगळ्यामध्ये त्या दोघांनी तर प्लॅन केलाच आहे. पण ज्या वेळेला अर्जुन सालीने प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर आणलं आणि ज्यावेळेस रविराजांना कळलं की प्रियानेच अर्जुन आणि सालीचा अपघात घडून आणला आणि त्यानंतर रविराजांनी असं जे काही केलंय त्याच्यामुळे प्रिया पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. आता नेमकं रविराजांनी काय केलं, प्रियाचं हे सत्य सगळ्यांसमोर कसं आलं, नक्की नागराज आणि महिपतने असा कोणता प्लॅन केला होता की ज्याच्यामुळे प्रिया सगळ्यामध्ये अडकलेली आहे, हे सगळं काही आपण आजच्या भागात पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. आपण आता तिकडे पाहिलं होतं की नागराज आणि महिपतने प्रियाला मदत तर केली, कारण त्यांना सुद्धा अर्जुन आणि सालीचा गेम काढायचं असतो, त्यांना मारायचंच असतं. पण या सगळ्यामध्ये त्यांना हेही माहीत असतं की प्रिया काही आपल्याला इथून बाहेर काढणार नाहीये. प्रिया एक नंबरची स्वार्थी आहे आणि ती फक्त स्वतःचा वापर करून घेणार आणि आपल्याला मदत करणार नाही हे आता महिपतला चांगलंच माहीत असतं. आणि त्याच्यामुळे महिपतने आता इथे साक्षीला फोन केलेला असतो आणि सगळी बातमी आता इकडे साक्षीला दिलेली असते. आणि त्याने प्रियाच्या विरोधात बरेचसे पुरावे सुद्धा गोळा करायला सांगितलेले असतात आणि प्रियाच्या प्रत्येक गोष्टीवरती त्याने लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं. आता साक्षीला हे कळत नसतं की प्रिया नक्की काय करते, हे सगळं ती कशी काय शोधून काढणार. आणि त्यासाठी आता इथे सचिन साक्षीला मदत करायला तयार झालेला असतो. सचिन म्हणतो की तुला हवी ती सगळी माहिती मी मिळवून तुला देऊ शकतो. आणि त्यांचा आता साक्षी आणि सचिनचा प्रियाच्या विरोधात आणखीन एक वेगळा प्लॅन तयार झालेला आहे. तर इकडे ज्या वेळेला अर्जुन सालीचा अपघात झाला ही बातमी ज्या वेळेला इकडे प्रियाला कळते, प्रिया प्रचंड खुश झालेली आहे. कारण प्रियाला असं वाटतं आता अर्जुन साली गेले म्हटल्यानंतर ही सगळी प्रॉपर्टी फक्त आपली होणार आहे. तर इकडे सचिनने महिपतच्या माणसाला त्या वकिलाकडे पाठवलेलं असतं, ज्या वकिलाने प्रियाने जो वकील आता नागराज आणि महिपतला सोडवण्यासाठी शोधलेला असतो, त्या वकिलाकडे हा आता जातो आणि विचारतो की तुमच्याकडे महिपत आणि नागराज यांची केस घेऊन कोणी आलेलं का. तेव्हा तो सांगतो की हो, तन्वी देशमुख ह्या आलेल्या होत्या. त्याच्यावर आता इथं तो माणूस त्या माणसाला म्हणजे त्या वकिलाला सरळ धमकावतो आणि म्हणतो की तुमच्यामध्ये नक्की काय बोलणं झालं हे मला आत्ताच्या आता कळायला हवं, नाहीतर मी तुला आत्ताच्या आता गोळी घालून ठार मारेन. आता ती वकील घाबरतात आणि प्रियाचा जो काही प्लॅन असतो तो सगळ्याच्या सगळा प्लॅन आता तो इथं त्या माणसाला सांगून देतो. आता हे वकील सांगत असतात की प्रिया देशमुख म्हणजेच तन्वी देशमुख यांनी मला सांगितलं आहे की नागराज आणि महिपत यांना जेलमधून सोडायचं, फक्त आपल्याला ॲक्टिंग करायची आहे, त्यांना खरं बाहेर काढायचंच नाही आहे. त्यांचा प्लॅन असा होता की त्यांना फक्त अर्जुन सालीचा अपघात घडवायचा होता आणि त्यांना मारायचं होतं. आणि त्यांचं काम झालं की त्यांना पुन्हा एकदा नागराज आणि महिपत त्यांना अडकवून ठेवायचं होतं आणि त्यांना फक्त दाखवून द्यायचं होतं नागराज आणि महिपतला की ती कशी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करते. आता हे सगळं काही तो सांगत असतो आणि आता त्या महिपतच्या त्याने ते सगळं काही त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. वकिलांनी सांगितलेला प्रियाचा जो प्लॅन होता तो शब्दांशब्द त्याच्यामध्ये रेकॉर्ड करून ठेवलेला आहे. आता तो माणूस जातो आणि त्याने ही सगळी टीप इकडे सचिनला दिलेली आहे. सचिनने तो व्हिडिओ आता इकडे साक्षी शिखरेला दिला, तर साक्षीने हे सगळं आता इकडे महिपतला फोन करून सांगितलेलं आहे. अण्णा, तुमचा अंदाज खरा होता, प्रियाने तुम्हाला फसवलेला आहे. प्रिया तुम्हाला बाहेर काढणार नाहीये, तिने फक्त अर्जुन सालीला मारण्यासाठी तुमचा वापर केलेला आहे. हे ज्या वेळेला महिपतला कळतं आणि साक्षी आता तो व्हिडिओ जो महिपतने आता साक्षीला सांगितलेला आहे की काही झालं तरी हा व्हिडिओ व्हायरल कर. आता तो तुझ्याकडून होऊ देऊ नकोस, पण तू कोणतरी असा माणूस पकड आणि त्याच्याकडून हा व्हिडिओ व्हायरल कर, जेणेकरून प्रिया ह्या सगळ्यामध्ये अडकलीच पाहिजे. इकडे आता अर्जुन साली तर ढगात गेलेच आहेत, पण ह्या प्रियाचा सुद्धा त्यांचा अपघातामागे प्रियाचाच हात होता हे सत्य सुद्धा सगळ्यांच्या समोर यायलाच हवं. तर इकडे अर्जुन साली दोघं सुद्धा आता अपघात झाला त्या अर्जुन सालीची गाडी तर खरं तर जळून गेलेली असते, पण त्याच्यामध्ये आता अर्जुन साली दोघं सुद्धा योगायोगाने वाचलेले आहेत. कारण ज्या वेळेला अर्जुन साली आता हॉस्पिटलमधून बाहेर पडले आणि त्यांच्या गाडीमध्ये बसलेले असतात, त्याच वेळेला अर्जुनला आठवतं की अरे, आपल्याला डॉक्टरांनी एक प्रिस्क्रिप्शन दिलं ज्याच्यामध्ये मेडिसिन्स आहेत ते घ्यायचे आहेत. ते गाडीमध्ये बसलेले असतात आणि पुन्हा बाहेर येतात आणि ते फार्मसीमध्ये जातात. आणि त्याच वेळेला तो टेम्पो येतो आणि अर्जुन सालीच्या गाडीला मोठ्याने धडक मारतो आणि सुदैवाने गाडीचा स्फोट होतो, पण अर्जुन सालीचा जीव वाचतो. आणि हे सगळं झाल्यानंतर ज्या वेळेला अर्जुन साली घरी येतात, अर्जुन सालीला बघून सगळ्यांनाच खूप मोठा आनंद झालेला असतो. म्हणजे जी न्यूज मिळाली होती की अर्जुन साली अपघातात गेले, ही न्यूज खोटी ठरली. इथे आता प्रतिमा, रविराज सगळ्यांनाच खूप जास्त आनंद झालेला असतो की अर्जुन साली सुखरूप आहेत. आता घरी आल्यानंतर अर्जुन सालीने झालेला सगळा प्रकार सांगितलेला आहे की त्यांच्या गाडीचा अपघात तर झाला, पण त्या अपघातातून ते सगळे कसे वाचले. पण ही गोष्ट ऐकल्यानंतर मात्र प्रियाच्या पायाखालची जमीन सरकली, कारण ह्या अपघातातून अर्जुन साली वाचूच कसे शकतात. त्या माणसाला बघता आलं नाही का की हे दोघं जण गाडीमध्ये आहेत.
आता प्रियाचा प्लॅन तर पूर्णपणे फसलाच आहे, पण अर्जुन सालीला पूर्ण खात्री आहे की या सगळ्यामागे कुणाचा तरी हात आहे आणि हे सगळं फक्त प्रिया आणि प्रियाच करू शकते. तर इकडे जो वकिलांचा जो व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये त्याने प्रियाच्या विरोधात सगळं काही सांगितलेलं आहे, तो व्हिडिओ आता इकडे साक्षी जेव्हा महिपतला सांगते तेव्हा महिपत म्हणतो की आत्ताच्या आत्ता तो व्हिडिओ व्हायरल कर आणि तन्वी या सगळ्या प्रकरणामध्ये अडकली पाहिजे. अर्जुन सालीच्या खुनामागे प्रियाचाच हात होता हे सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे. आणि सचिनच्या मदतीने आता साक्षी तो व्हिडिओ व्हायरल करते आणि तो व्हिडिओ इतका व्हायरल होतो की या सगळ्यामागे प्रियाचाच हात होता हे आता सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. कारण त्या वकिलांनी स्वतः त्या गोष्टीची स्टेटमेंट दिलेली आहे. इकडे आता न्यूज चालू असतात आणि त्याच वेळेला न्यूजवरती पुन्हा आता ही नवीन ब्रेकिंग न्यूज आलेली आहे की अर्जुन साली यांच्या अपघातामागे त्यांच्याच वहिनीचा म्हणजे तन्वी किल्लेदार यांचा हात होता हे आता सगळ्यांनाच कळलेलं आहे. आता ही न्यूज जेव्हा इकडे सुभेद्रांच्या घरामध्ये अश्विन आणि बाकी सगळे ऐकतात तेव्हा मात्र प्रियाच्या पायाखालची जमीनच हादरली आहे आणि त्या न्यूजमध्ये त्या वकिलांनी दिलेलं स्टेटमेंट आणि तो व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेला आहे. प्रिया मात्र आता हे सगळं बघून हादरली आहे आणि प्रिया म्हणते की अरे अश्विन, हे काय आहे? हे सगळं खोटं आहे, हे असं काहीच झालेलं नाही आहे. माझा या अपघाताशी काय संबंध? आणि तो वकील कोण आहे त्याला मी ओळखतसुद्धा नाही आहे, त्याने असं माझं नाव का घेतलं आहे? आता प्रिया घाबरली आहे, पण प्रियाचा सगळा डाव तिच्यावरतीच उलटा झालेला आहे. तर इकडे सायलीला मात्र चांगलंच माहीत असतं की या सगळ्यामागे प्रियाचाच हात असणार आहे. आता व्हिडिओ तर समोर आलेला आहे, त्याच्यामुळे प्रियाचं सत्य सगळ्यांच्या समोरच आलेलं आहे. प्रिया तर विनवणी करत असते की हे सगळं खोटं आहे, हे असं असू शकत नाही. मी त्या माणसाला आणि त्या वकिलाला ओळखतसुद्धा नाही आहे, मी हे सगळं का करेन? आता हा व्हिडिओ ज्या वेळेला अर्जुन आणि सायलीच्या हाती मिळतो तेव्हा सायली म्हणते की मग हे सगळं काय आहे? सायली म्हणते जर या सगळ्यामागे जर तुझा हात असेल तर प्रिया, मी तुला सोडणार नाही आहे. तू आमचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास, आता तुझी वाट मी कशी लावते हे तू बघशीलच. आणि अर्जुनने सुद्धा आता प्रियाला चॅलेंज केलं आहे की येत्या 24 तासाच्या आत या अपघातामागे कोणाचा हात होता हे मी शोधून काढणारच आहे आणि यामध्ये जर तन्वी तुझा हात असेल तर तुला सोडणार नाही आहे. आता अर्जुन सालीला प्रियावरती पूर्ण संशय आहेच, पण प्रियाच्या विरोधात अर्जुन सालीच्या हाती आणखीन काही पुरावे आहेतच. प्रिया खोटी तन्वी आहे हे सुद्धा आता सिद्ध झालंच आहे आणि अर्जुन सालीच्या हातात मुळात म्हणजे ज्या DNA टेस्ट केल्या होत्या, जिथे प्रतिमा, मैनावती आणि प्रिया यांची जी DNA टेस्ट झालेली आहे त्या DNA टेस्टचे रिपोर्टसुद्धा आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता अर्जुन साली सगळ्यांसमोर प्रियाला एक्सपोज करणार आहेत.